एसटीच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी एसटी महामंडळाला आयपीएस अधिकारी हवा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी। 3000पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती देण्याची विनंती। पुण्यामध्ये लाडक्या बहिणीवरती निंदनीय अत्याचार, आरोपीला तातडीने अटक करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास। राजकीय फ्लेक्सवरती स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेचा फोटो। आजी माजी आमदारांच्या फ्लेक्सवरती आरोपी आमदार कटकेंकडून जवळीकीचा इन्कार। फरार दत्ता गाडेला पकडून द्या, 1 लाख मिळवा। स्वारगेट एसटी बलात्कार प्रकरणामधील नराधमावरती पुणे पोलिसांकडून 1 लाखाचं इनाम। शिवशाही एसटी बसमधल्या बलात्काराच्या 60 तासांनंतरही आरोपी अजूनही मोकाटच, पण पोलिसांकडून दिरंगाई झाली नसल्याचा दावा। गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा दावा। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून बलात्कार झालेल्या बसची पाहणी, पोलिसांकडून दिरंगाई झाली नसल्याचा दावा। एसटी स्टँड आणि डेपोमध्ये खासगी एजंट, तृतीयपंथी आणि रिक्षावाल्यांचा सुळसुळाट। आगार प्रमुखाचं पोलिसांना पत्र देऊनही कारवाई नाही। सुप्रिया सुळेंचा गृहमंत्र्यांवर घणाघात। मसाजोग सरपंच हत्या प्रकरणामध्ये सीआयडी आज चार्जशीट दाखल करणार। खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणाची आजच आरोपपत्र। 80 दिवसांमध्ये सीआयडीनं तपास पूर्ण केल्याचं धनंजय देशमुख यांना समाधान। ठाणे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांच्या दालनाच्या बाहेर मनसेची घोषणाबाजी। अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी वेतनवाढ रोखण्याच्या सर्क्युलरच्या विरोधात विचारला जाब। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरच्या नागपूरच्या घराची पाहणी। कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यावरती कोल्हापूर पोलीस ठाम। कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलीस बालाघाटला। दलित पॅंथरचे संस्थापक आणि कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांवरती सेन्सॉरचा आक्षेप। ढसाळांच्या कारकिर्दीवरील सिनेमातल्या कवितांमुळे 8 महिन्यांपासून सेन्सॉरच्या खात्रीत। महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन। एबीपी माझावर दिवसभर मराठीच्या विविध बोलींचा उत्सव।